मित्रांनो, आपल्या कोकणात विविध रंगबिरंगी पक्षी आपण नेहमीच बघत असतो. तर आपण आज माहिती बघूया ह्या एका सुंदर अशा पक्षाची, जो नर असा आणि त्याचं नाव असा स्वर्गीय नर्तक. स्वर्गीय नर्तक या पक्षाचा इंग्लिशमध्ये नाव येतं पॅराडाईज फ्लायकॅचर. स्वर्गीय नर्तक ह्या पक्षाच्या नराची शेपटी लांब सडक वाढता आणि जर तरुण नर असेल तर ती शेपटी जवळजवळ 1 फुटापर्यंत पण वाढू शकता. आणि ह्या पक्षाच्या मादीची शेपटी ही निमुळती म्हणजे अगदी छोटीशी असता. आपल्या पश्चिम घाटातील कोकण किनारपट्टीमध्ये हो पक्षी आवर्जून सापडता. आपल्या पश्चिम घाटासोबतच ह्यो पक्षी भारतातील विविध जंगलांमध्ये सुद्धा आढळून येतात. स्वर्गीय नर्तक ह्या पक्षाच्या नराक लांबलचक शेपटी येतात, त्यामुळे हो पक्षी अतिशय सुंदर दिसता. तसेच पूर्ण वाढ झालेलो नर ह्यो सफेद रंगाचो असता. मित्रांनो, नवतरुण नर आणि मादी दोन्ही पण लाल रंगाचे असतात. म्हणजे या व्हिडिओमधील जो पक्षी असा ह्यो नर असा आणि तो नवतरुण नर असा, त्यामुळे तो लाल रंगाचो असा. आणि जेव्हा ह्यो नर पूर्णपणे प्रौढ होता तेव्हा त्याचो सफेद रंग होता. स्वर्गीय नर्तक ह्यो पक्षी मध्य प्रदेश ह्या राज्याचो राज्य पक्षी असा आणि ह्या पक्षाचा खाद्य म्हणजे रानातील किडे मकोडे. ह्या पक्षाक हिंदीमध्ये सुलताना बुलबुल किंवा दूधराज अशी विविध नावा सुद्धा असत. ह्या पक्षाच्या दोन्हीही नर आणि मादी यांच्या डोक्यावरती बारीक छोटेसे तुरे असतात. स्वर्गीय नर्तक या पक्षाचो विणीचो हंगाम पावसाळ्याच्या पूर्वार्धामध्ये सुरू होता. असो ह्यो अतिशय सुंदर दिसणारो पक्षी आमच्या कोकण किनारपट्टीवरती आढळता, याचो आमका खूपच अभिमान असा. सध्या जंगलामध्ये होणारी प्रचंड झाडांची कत्तल, जंगलतोड याच्यामुळे बरेच प्राणी पक्षी हे मनुष्यवस्तीमध्ये स्थलांतर झालेले असत. सुंदर हिरवोगार निसर्ग ह्यो सगळ्यांसाठी असा. ह्या पृथ्वीवरती ज्या ज्या किडे मकोडे प्राणी पक्षी यांनी जन्म घेतलेलो ह्या सगळ्या पक्षी प्राण्यांका सुद्धा या ठिकाणी जगण्याचो अधिकार असा. मित्रांनो, सध्या तरी कोकणातील बायोडायव्हर्सिटी ह्या पक्ष्यांकरता अनुकूल वातावरण तयार करून असा. पण येणाऱ्या भविष्यामध्ये जर वृक्षतोड जास्त झाली तर हे प्राणी पक्षी वाचाचे नाही आणि आपल्या मुलांका फक्त हे प्राणी पक्षी खेळण्याच्या स्वरूपामध्ये दाखवचे लागतले. तेव्हा ह्यो निसर्ग आपणाक वाचवचो असा. धन्यवाद.